हॅलो, आवाज येतो का रे मुलांनो? आवाज येतोय? यस गाईज, आजचं लेक्चर प्रचंड इम्पॉर्टंट आहे गाईज. याच्यापेक्षा इम्पॉर्टंट काहीच नाही. लक्षात घ्या, याच्यापेक्षा इम्पॉर्टंट काहीच नाही. लक्षात येते गाईज? नेक्स्ट क्लासिफिकेशन ऑफ लिगॅंड बघतोय आपण. त्या लिगॅंड मध्ये ऑन द बेसिस ऑफ व्हॉट? ऑन द बेसिस ऑफ चार्ज. का बघतोय आपण? क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ चार्ज ऑफ लिगॅंड. लिगॅंडचं क्लासिफिकेशन बघतोय मुलांनो ऑन द बेसिस ऑफ चार्ज. ह्या टॉपिक मधला तुमचा जेई नीटचा रस्ता ह्या स्लाइडहून पार होतो. बरोबर ना? लक्षात येते का? इम्पॉर्टंट आहेत. कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये दोन लोक असतात. एक असतात सेंट्रल मेटल ॲटम आणि दुसरे असतात लिगॅंड. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे लिगॅंड वरती चार्ज का असतो आणि लिगॅंडची नाव कसं लक्षात ठेवायचं. लिगॅंडचा चार्ज प्रचंड मॅटर करतो. नंतर मेटलचा चार्ज मॅटर करतो. आजच्या लेक्चर मध्ये आपण लिगॅंडचा चार्ज बाय हार्ट करून टाकणार आहोत गाईस. आपलं एकदम ना टिप ऑफ द टंग झाला पाहिजे आणि ती जीभ ओळली पाहिजे तुमची. तर गाईज, आजच्या सेशन मध्ये आपण बघणार आहोत क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ चार्ज. 3 टाइप आहेत गाईज. पहिला आहे न्यूट्रल लिगॅंड्स. दुसरा जो टाइप आहे गाईज दॅट इज कॉल्ड एज व्हॉट? निगेटिव्ह लिगॅंड्स. आणि थर्ड बघतोय गाईज आपण पॉझिटिव्ह चार्ज लिगॅंड्स. थर्ड काय बघतोय? पॉझिटिव्ह चार्ज लिगॅंड्स. असे 3 लिगॅंडचं क्लासिफिकेशन आपल्याला आजच्या लेक्चर मध्ये बघायचं आहे. लक्षात आलं? तर सर्वप्रथम गाईज न्यूट्रल लिगॅंड्स आपण बघणार आहोत. न्यूट्रल लिगॅंड्स मध्ये सर्वात पहिल्यान सुरू जी महत्वाची स्लाइड आहे ती कोणती स्लाइड आहे गाईज? ही आहेत गाईज लिगॅंड. पहिला लिगॅंड आहे, त्या लिगॅंडचं नाव आहे वॉटर. लिगॅंडचं नाव काय आहे? वॉटर आहे. वॉटर लिगॅंडला काय म्हणतात? ॲक्वा म्हणतात गाईज. काय म्हणतात? माझ्यासोबत बोला. ॲक्वा म्हणतात. काय म्हणतात? काय म्हणतात? ॲक्वा गार्ड म्हणतो ना घरी. लक्षात आलं का? ॲक्वा गार्ड असतं ना, तसं ॲक्वा म्हणायचं गाईज. त्यानंतर हा दुसरा लिगॅंड आहे. दुसरा लिगॅंड अमोनिया ना गाईज. अमोनिया लिगॅंडला स्पेलिंग कसं लिहायचं? AMINE. ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये अमाईनची स्पेलिंग असते आणि कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये अमाईनची स्पेलिंग कशी असते? AMMINE असते गाईज. हा IIT JEE ला विचारला प्रश्न आहे गाईज. फक्त स्पेलिंगचा चेंज होतं. 2 ऑप्शन सारखेच होत होते. विद्यार्थी म्हणायला लागले सर दोन्ही ऑप्शन सेम आहेत, आम्हाला मार्क पडतात. पण भानगड कुठं होती? स्पेलिंग मध्ये होती गाईज. मोर करेक्टेड स्पेलिंग ऑफ NH3 इज व्हॉट? AMMINE. वी हॅव टू यूज दिस स्पेलिंग फॉर कोऑर्डिनेशन कंपाऊंड ओनली. पॉइंट क्लिअर आहे इथपर्यंत? दुसरी लाईन आपण कंप्लीट केली. तिसरी लाईन गाईज CO लिगॅंड म्हणजे नेमकं काय? CO लिगॅंड म्हणजे C कॅपिटल आहे, O कॅपिटल आहे. जर C कॅपिटल असेल, O स्मॉल असेल तर हा कोबाल्ट होतो. दोन्ही पण कॅपिटल असतील तर त्या लिगॅंडला काय म्हणायचं? कार्बोनाइल लिगॅंड म्हणायचं गाईज. काय म्हणायचं त्याला? कार्बोनाइल लिगॅंड. माझ्यासोबत बोला. कार्बोनाइल लिगॅंड. कार्बोनाइल लिगॅंड हा कार्बोनाइल कंपाऊंड असतो ना लेड मध्ये, कीटोन मध्ये, तो कार्बोनाइल लिगॅंड आहे गाईज. लक्षात येते का तुम्हाला? येस नो. ह्याच्यावरती चार्ज काय आहे? न्यूट्रल लिगॅंड आहे. ह्याच्यावरती चार्ज 0 आहे, ह्याच्यावरती 0 आहे, ह्याच्यावरती 0 आहे. नंतर तुमचा आवडता शब्द आहे गाईज, तो आहे नो. समोर त्या नकाकडे बघायचं नाही, तर बाईट उलाले इथं फोकस पाहिजे. ह्याच्यामध्ये नंतरचा कोणता आहे? NO. कॅपिटल N आणि O. त्या लिगॅंडला काय म्हणायचं? नायट्रोसाइल लिगॅंड म्हणायचं. काय म्हणायचं? नायट्रोसाइल. माझ्यासोबत बोला. नायट्रोसाइल लिगॅंड. बोला 2 वेळेस. नायट्रोसाइल लिगॅंड. नायट्रोसाइल लिगॅंड. नायट्रोसाइल लिगॅंड. नायट्रोसाइल लिगॅंड वरती चार्ज काहीच नाही, फक्त तो का आहे? NO आहे.
NO म्हणजे काय? नायट्रोसाइल लिगॅंड. पॉइंट क्लिअर आहे? त्यानंतर जाऊयात गाईज, त्यानंतर CH3NH2. CH3NH2 इथं अमाइन असेल, इथे येईल का? मिथाइल अमाइन. इथं कोणता लिगॅंड आहे? मिथाइल अमाइन. हा पण न्यूट्रलच लिगॅंड आहे. लक्षात येते का? नंतरचा बघा गाईस, नंतरचा बघा, हा बेन्झीन मध्ये नायट्रोजन म्हणजे कोणता असेल? हा पिरिडीन असेल. कोण असेल? पिरिडीन असेल. फॉस्फरसला 3 PH3. काल आपण बघितलं होतं फॉस्फिन. माझ्यासोबत बोला, फॉस्फिन. फॉस्फिन हा प्रचंड विषारी गॅस असतो. थोडंफार बी घेतलं की माणूस डायरेक्ट वरती जातो. लक्षात आलं का? त्यानंतर काय? त्यानंतर बघा, हा ट्राय मिथाइल अमाइन. ह्याला आपण असं लिहू शकतो का? ट्राय मिथाइल अमाइन आणि ट्राय इथाइल अमाइन. ट्राय मिथाइल अमाइन म्हणजे काय? असं ना, लक्षात आलं का? हे ट्राय मिथाइल अमाइन, ट्राय इथाइल अमाइन हे काय आहेत? सगळे न्यूट्रल लिगॅंड्स आहेत. ह्यांच्यावरती चार्ज किती असेल? चार्ज 0 असतो गाईज. पॉइंट क्लिअर आहे? यांच्यावरती चार्ज काय असतो? 0 असतो. लक्षात आलं का तुम्हाला? हे पाठच करून टाकायचं. हे न्यूट्रल लिगॅंड आहेत मुलांनो, याच्यापेक्षा महत्वाचं काहीच नाही. कोऑर्डिनेशन हा सगळ्यात मोठा टॉपिक आहे गाईज. फक्त लेक्चर केलात की प्रश्न सॉल्व होतात. 4 प्रश्न नीट मधले, इथं 4 ते 5 प्रश्न डायरेक्ट येतात. डायरेक्ट. ह्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट टॉपिकच नाही. जेही मग डायरेक्ट प्रश्न सॉल्व होतात. माझी लेक्चर केली की संपलं, मोक्ष प्राप्ती झाली. मराठी दणदणीत लेक्चर माझा आवडता टॉपिक आहे कोऑर्डिनेशन. फक्त ऐका, मी जेवढं म्हणलं तेवढंच फॉलो करा. क्लिअर आहे एवढं? न्यूट्रल लिगॅंडचे एक्झाम्पल लाईफ टाईम लक्षात राहतील. ह्याच्यानंतरच्या काळामध्ये आदित्य, ह्याच्यानंतरच्या काळामध्ये एवढे लिगॅंड आले की लक्षात ठेवायचं, याचा चार्ज का आहे? 0 आहे. ऑक्सिडेशन स्टेट ऑफ मेटल काढण्यासाठी ह्याचा उपयोग होतो. क्लिअर आहे? ह्याचा चार्ज 0 आहे. नंतर दुसरा टाईप आहे निगेटिव्ह चार्ज लिगॅंड. निगेटिव्ह चार्ज लिगॅंड और निगेटिव्ह लिगॅंड्स म्हणूयात गाईस. त्याच्यावरती चार्ज कसा असतो? निगेटिव्ह असतो गाईस. कोणकोणते आहेत ते बघा गाईस. पहिला आहे F निगेटिव्ह, फ्लोराईड म्हणतात आपण त्याला. जेवढे काही निगेटिव्ह चार्ज लिगॅंड असतात त्याला काय लावायचं? फ्लोराईड. ID. लक्षात घ्या, आयडीच्या ठिकाणी काय लावायचं? ID ला रिप्लेस काय करायचं? O करायचं. O. फ्लोराईड, फ्लोरो, फ्लोरो, क्लोरो, ब्रोमो, आयडो. आता नंतर इकडे बघा, इथपर्यंत आपल्याला माहित आहे म्हणून त्यावेळेस मी जास्त इथं ट्रेस देणार नाही. हे तुम्हाला माहित आहे. F निगेटिव्ह, फ्लोरो, Cl निगेटिव्ह, क्लोरो, Br निगेटिव्ह, ब्रोमो. आता इम्पॉर्टंट इथून आहे गाईस, लक्षात घ्या. इम्पॉर्टंट कुठून आहे? समर्थ. O-2 गाईस. लक्षात आलं का? ऑक्साईड म्हणतात ह्याला. ज्या वेळेस ऑक्सिजन -2 चार्ज मध्ये असतो त्याला ऑक्साईड म्हणतात. त्याचं नॉमेनक्लेचर कसं करायचं? ऑक्झो. काय म्हणायचं? ऑक्झो. शेवटी ओच आहे ना, शेवटी काय आहे? ओ आहे गाईस. त्यानंतर बघा, नंतर बघा इथं आहे सायनाइड. नाही, सायनाइड. CN. सायनाइड गाईस. सायनाइड. ओके ओके. अरे बाबा जा ना बाबा. इथं CN निगेटिव्ह गाईस. सायनो हा ना, ह्याचं नाव काय? सायनाइड. ID इज रिप्लेस बाय O. सायनो. समर्थ माझ्यासोबत बोल. सायनो. पाठीचा करा आता इथे समर्थ. सायनो. मला माझ्यासोबत बोला. सायनो. नंतर हा आहे बघा NC म्हणजे काय आहे? आयसोसायनो. CN म्हणजे सायनाइड, NC म्हणजे आयसोसायनाइड हा ना, आयसोसायनो. नंतर S-2 गाईस. S-2 whenever the sulfur is present in the -2 state, at that time it is called as what? सल्फाइड. ह्याला काय म्हणतात? सल्फाइड म्हणतात गाईस. ह्याला काय म्हणतात? सल्फाइड. PHID. ID is replaced by O. सल्फाइडो. काय म्हणायचं? सल्फाइडो. माझ्यासोबत बोला. सल्फाइडो.
सल्फाइडो. क्लिअर आहे ना, सल्फाइडो म्हणायचं गाईज. इथपर्यंत ओके आहे. आता ह्याचे चार्जेस लगेच लिहून टाकतो. ह्याचा चार्ज काय आहे, -1 आहे. ह्याचा चार्ज काय -1 आहे, -1 आहे, -1 आहे. ऑक्झो ह्याचा चार्ज डोक्यावरती किती आहे इथं, -2 आहे. याचा चार्ज काय रे बाबा, नो -2 आहे. सायनोचा चार्ज किती असतो, -1 असतो गाईज. नंतर काय आयसोसायनाइडचा पण चार्ज काय असतो, -1 असतो. सल्फाइडचा चार्ज काय असतो, -2 असतो. डोक्यावरती चार्ज आहे ना, इथं डोक्यावरती चार्ज आहे ना. सल्फाइडचा चार्ज काय आहे, -2 आहे. हे बेसिक टर्म लागतात गाईज. एवढं कळालं की संपलं. कोऑर्डिनेशन एकदम इझी आहे. काहीच नाही गो, बघितल्या क्वेश्चन सॉल्व होतात. काहीच कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. लक्षात आलं का, हा ना. ते मैक्या कसं बसलेलं, ते पाय हात ताणून का नाही त्या बेंचला ताणले हात, तो एकदम ना एकदम आले आता त्यानं, है ना. हां ठीक आहे ना. नंतर हा नंतरचे एच निगेटिव्ह गाईज. खूप वेळेस विचारला प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ लिगॅंड. एच निगेटिव्हला काय म्हणतात, हायड्राइड म्हणतात. एच निगेटिव्हला काय म्हणतात, हायड्राइड म्हणतात. व्हेनेवर द हायड्रोजन इज अटॅच टू मेटल. ज्यावेळेस हायड्रोजन मेटल अटॅच असतो, काय म्हणलं मी, कुठे लिहू, व्हेनेवर द हायड्रोजन इज अटॅच टू व्हॉट, मेटल, ॲट दॅट टाइम मेटल इलेक्ट्रॉन देतो. हा एच निगेटिव्ह असतो, हा पॉझिटिव्ह फॉर्मेटमध्ये असतो. एच निगेटिव्हला काय म्हणतात, हायड्राइड म्हणतात गाईज. ह्याला काय म्हणतात, हायड्राइड. DID आयडीचं काय आलं, ओ. हायड्राइडो काय म्हणायचं, हायड्राइडो, ओ लावायचं शेवटी. हायड्राइडो हा लिगॅंड आहे गाईज. लक्षात आलं का. नंतर हा सल्फेट आहे ना, सल्फॅटो. लक्षात आलं का, हा काय आहे, सल्फॅटो. हे काय रे बाबांनो, C2O4-2 ऑक्झॅलॅटो. ऑक्झॅलिक ऍसिड बघितलं होतं ना कालच्या लेक्चरमध्ये. हा ऑक्झॅलिक ऍसिड असतं ना, ऑक्झॅलॅटो. टोमॅटो असं म्हणायचं नाही, ऑक्झॅलॅटो. लक्षात आलं का, ऑक्झॅलॅटो. चार्ज किती असतो त्याच्यावरती, -2 आहे ना, डोक्यावरती दिले चार्ज. ह्याचा चार्ज किती आहे, -1. ह्याचा किती आहे, ह्याचा चार्ज किती आहे, -1. ह्याचा किती आहे, -2 आहे. ह्याचा किती आहे, -2 आहे गाईज. इथं बघा, NO2 मायनस नायट्रो, आणि इथं काय, ONO निगेटिव्ह, नायट्राइटो. अम्बिडियंट लिगॅंड आहेत नाही, कालच्या लेक्चरमध्ये झालं तर अम्बिडियंट लिगॅंड आहेत. नंतर हा CO3-2 कार्बॅनॅटो. कार्बोनेट आहे नाहीये, सोडियम कार्बोनेट, सोडियम हायड्रोजन कार्बोनेट 10वीचा आहे. कार्बॅनॅटो आलं का, क्लिअर आहे कितपर्यंत, काय अडचण याच्यापर्यंत, काहीच अडचण नाही. पुढच्या स्लाइडवरती जाऊ दे गाईज. नेक्स्ट वन इज, आता हॉट कंटेंट ॲड केले. आज हॉट कंटेंट ॲड केले गाईज. ॲड बघा, हे लेटेस्ट कंटेंट आहे, एक पण लिगॅंड सोडला नाही. 2-3 बुक्सचे मिक्स करून सगळे लिगॅंड्स एका स्लाइडवरती करण्याचा प्रयत्न केलेला आहे गाईज. लक्षात आलं का, म्हणजे तुम्हाला बाकीचे रेफरन्स बुक करायची, चाळायची गरज पडणार नाही. सगळे तुमचे निगेटिव्ह चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज लिगॅंड्स कुठे असले पाहिजे, तुमच्या बुक्समध्ये असले पाहिजेत गाईज. बरोबर ना, बुकशिवाय दुसरं काही करायचं नाही. हा बघा, N-3 आहे ना गाईज, ह्याला काय म्हणतात, नायट्राइड म्हणतात. काय म्हणतात ह्याला, नायट्राइड म्हणतात. ज्या वेळेस नायट्रोजन -3 अवस्थेमध्ये असतो त्यावेळेस त्याला काय म्हणायचं, नायट्राइड म्हणायचं गाईज. ID इज रिप्लेस बाय व्हॉट, ओ. इथं काय आहे, IDचं रिप्लेसमेंट कशामध्ये झालेलं आहे, नायट्राइडो. कसं झालं, नायट्राइडो. लक्षात घ्या, ह्याचे कंपाऊंड, खूप सारे कंपाऊंड P ब्लॉकमध्ये आपण बघणार आहोत. हे कशी नायट्राइड कंपाऊंड बनवतो, मॅग्नेशियम कशी नायट्राइड बनवतो, लिथियम सोबत कशी नायट्राइड बनवतो, S ब्लॉकमध्ये बघायचं आपल्याला. लक्षात आलं का, खूप सारे नायट्राइड्स, खूप सारे. P ब्लॉक हा प्रचंड कन्सेप्च्युअल टॉपिक राहतो फक्त NCERT हे इनऑर्गॅनिक मधला, बाकी सगळं कव्हर होऊन जातं, है ना. नेक्स्ट वन इज, ज्यावेळेस फॉस्फरस, नायट्रोजनच्या खाली कोण असतो, फॉस्फरस असतो ना, N5 है ना. फॉस्फरस कोणत्या अवस्थेमध्ये आहे, -3 स्टेटमध्ये. त्याला म्हणायचं फॉस्फाईड म्हणायचं. काय म्हणायचं, फॉस्फाईड म्हणायचं, हा ना. ह्याचं नाव काय आहे, फॉस्फायडो. त्याला काय म्हणायचं, फॉस्फायडो. क्लिअर आहे गाईज. त्यानंतर NH2 आहे ना गाईज, NH2 निगेटिव्ह, अमाइड आहे ना, अमाइडो म्हणायचं. नंतर अझाइड म्हणतात गाईज. ह्याला बघा, इकडे लक्षात घ्या, N-3 हे वेगळं आहे, आणि N इथं आहे मायनस, हे वेगळं आहे. हा का आहे,
नायट्राइड आहे. N3 मायनस काय आहे? आझाईड आहे. म्हणजे कंपाऊंड कसे असतात? NaN3 असतो ना, सोडियम आझाईड आहे हा. तसा हा आझाईड आहे. हे N3 कुठं आहे? बेसला आहे. ह्याच्यावरती चार्ज किती आहे? -1 आहे. ह्याच्यावरती चार्ज किती आहे? -3 आहे. लक्षात आलं का? 3 नायट्रोजनवरती 1 मायनस आहे आणि एकावरती 3 आहेत. फरक कळतं का अनमन? लक्षात येते का? ह्याला म्हणायचं आझाईड. ह्याचं नाव कसं लिहायचं? आझायडो. काय म्हणायचं? आझायडो. माझ्यासोबत बोला. आझायडो. 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 आता नायट्रोजनवरती NH-2 असेल तर ह्याला म्हणायची इमाइड. 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 इमाइन नावाचं कॉम्प्लेक्स आहे. इमाइन म्हणजे वरचं नाही, इमाइन आता बनचाल इमाइन वरती, हा ना, हा ना. इमाइडो. इमाइन कॉम्प्लेक्स आहेत ऑर्गॅनिकमध्ये. कार्बन नायट्रोजन डबल बॉन्ड असतात. अशा कंपाऊंडला इमाइन कॉम्प्लेक्स म्हणतात. ते पुढे गेले की सांगतो मी तुम्हाला. ह्याचं नाव काय आहे? इमाइडो म्हणतात गाईस. लक्षात आलं का? प्रत्येकाचा चार्ज डोक्यावरती लिहिलेला आहे मी. हा झाला निगेटिव्ह चार्ज लिगँड. काय अडचण आहे याच्यामध्ये? आपण काय बघतोय? क्लासिफिकेशन ऑफ लिगँड ऑन द बेसिस ऑफ चार्ज. न्यूट्रल बघितलं, निगेटिव्ह बघितलं, आता राहिलं काय? पॉझिटिव्ह बाकी आहे गाईस. काय बाकी आहे? पॉझिटिव्ह बाकी आहे गाईस. पॉझिटिव्ह चार्ज लिगँड्स म्हणजे नेमकं कोणते असतात रे बाबांनो? फॉर्म्युला आहे का? नेम ऑफ लिगँड आहे का गाईस? फॉर्म्युला कोणता आहे? NO2 मायनस पण असतो, NO2 प्लस पण असतो. ज्या वेळेस NO2 प्लस असतो, पॉझिटिव्ह नाव आल्यानंतर IUM लावतो आपण. नियम. बेन्झीन डायझोनियम म्हणायचं ना, क्लोराईड. तसं नियम लागतो ना. पॉझिटिव्ह आले की काय लागतं? नियम. IUM लागतं गाईस. म्हणजे NO2 पॉझिटिव्ह, नायट्रोनियम. नंतर इथं बघा NS, ह्याचं नाव लक्षात घ्या. इथं अल्डेट कीटोनमध्ये खूप सारे रिएक्शन्स आहेत. ह्याचं नाव सांगतो. NH2 हा NS2, ह्याला म्हणतात हायड्रॅझिन. ह्याची अल्डेट सोबत रिएक्शन झाली की हायड्रोजन तयार होतं, ते सांगतो नंतर. हे हायड्रॅझिन आहे गाईस. लक्षात आलं का? ह्याच्यावरती एक लोन पेअर आहे, ह्याच्यामध्ये ॲसिड टाकले की हा तयार होतो, है ना. एकच पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो. ह्याचं नाव काय असेल? एक पॉझिटिव्ह आहे ना. इथल्या ह्याच्यामध्ये फरक काय? इथे NH2 आहे, इथे NH3 आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे. नायट्रोजनला 4 बॉन्ड आहेत म्हणून पॉझिटिव्ह चार्ज आहे. त्यावरती ह्याचं नाव काय असेल? हायड्रोझिनियम गाईज. लक्षात आलं का? हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. हायड्रॅझिनियम. नंतर हा NO पॉझिटिव्ह गाईज. नायट्रोसोनियम. तिथं काय होतं? तिथं काय होतं? NO फक्त. न्यूट्रलला काय होतं? नायट्रोसाइल होतं. तिथं काय होतं? नायट्रोसाइल होतं. NO पॉझिटिव्ह म्हणल्यावर काय आहे? नायट्रोसोनियम. लक्षात येते का गाईस? हे झालं क्लासिफिकेशन ऑफ लिगँड्स गाईस. क्लिअर आहे? दिस इज वन ऑफ द हॉट कंटेंट. ह्या चॅप्टरमधला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट होता. रटायचा चार्ज लक्षात ठेवायचा. आजच्या जी गोष्टी झाल्या पाहिजेत घरी गेले की रायटिंग पॅड, रफ पेजेस लिहून काढायचं, रटण्याचा प्रयत्न करायचा. ह्याचा चार्ज हेच असतो. टॉपिकमध्ये उतरायचं. 8 दिवसात टॉपिक बनला पाहिजे काहीच. माझ्यासोबत अभ्यासाला लागा. जेवढं ज्या दिवशी जेवढं झालं तेवढं करायचं. तेवढंच करायचं, बाकी काही करायचं नाही. लक्षात येते का? पुढे जायचं. नंतर गाईज नंतर आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं चिलेटिंग लिगँड्स. माझ्यासोबत बोला. चिलेटिंग लिगँड्स. चिलेटिंग लिगँड्स. चिलेटिंग लिगँड म्हणले की सायकल लक्षात ठेवायचं. सायक्लिक लिगँड इज कॉल्ड as chelating ligands. Except monodentate ligands, all ligands are chelating ligands. लक्षात आलं का? एक्सेप्ट मोनोडेंटेड लिगँड, ऑल लिगँड्स आर चिलेटिंग लिगँड. चिलेट दुसरं तिसरं काही नसून सायकल तयार होते. फॉर एक्झाम्पल हा आहे गाईज CS2 आहे, हा NS2 आहे. हा का आहे? CS2 आहे, हा NS2 आहे. हा पण न्यूट्रल लिगँड मध्ये टाकू शकता. एक्झाम्पल ह्याचं नाव काय? इथिलीन डायमाइन. काय नाव आहे याचं? इथिलीन डायमाइन. लक्षात येते का गाईस? इथिलीन डायमाइनला कुणासोबत रिएक्शन करा? M सोबत रिएक्शन करा. हा असा बॉन्ड तयार होतो, असा बॉन्ड तयार होतो. अजून ह्या साईडनं पण M ला जनरली 4 नाही तर 6 बॉन्ड असतात. कोऑर्डिनेशन नंबर 4 किंवा 6 मोर स्टेबल असतो. लक्षात येते का? ह्या साईडला पण असेल या गाईज NS2.
H असं लिहिलं तर चालतंय. NH2 इथं का असेल CS2 असेल, इथं का असेल CS2 असेल, इथं का असेल NH2 असेल. असा बॉन्ड तयार करा गाईज. हा पण सायकल तयार झाली, हा पण सायकल तयार झाली ना. लक्षात येते का? म्हणजे हे सायकल तयार झाली ना, म्हणजे इथिलीन अमाइन काय आहे? हा चिलेट आहे, चिलेटिंग लिगॅंड आहे, रिंग तयार होते त्याच्यापासनं. लक्षात येते का? काय तयार होते? रिंग तयार होते. आता फॉर एक्झाम्पल जर 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 मी असं लिहिलं गाईस, असं लिहिलं, कसं लिहिलं रे? असं लिहिलं बघा, असं लिहिलं गाईस. सरक ना बाबा इकडं, कमॉन, एवढा वेळ नाही माझ्याकडे. इथं माझा अमित नाही मैंक्या वाढ बघला इथे लिहायची. हा FeCN6 आहे, FeCN6 आहे. याच्यावरती चार्ज लिहिला मी -4. हा कॉम्प्लेक्स आहे. रिंग तयार होईल का इथं? नाहीच होणार ना. सायकल तयार होईल का इथं? नाहीच होणार ना. इथं कसं असेल स्ट्रक्चर? Fe सेंटरमध्ये असेल, हा सायनाइड, इथे एक सायनाइड, इथे एक सायनाइड, इथे एक सायनाइड, एक सायनाइड वरती एक सायनाइड खालती ऑक्टायडल जॉमेट्री असेल गाईस. कुठे रिंग तयार आहे का इथं? कसं आलं काय नाही सांगतो पुढं पुढे गेलं की. ह्याच्यावरतीच आता VPT थेरी आहे, हायब्रिडायझेशन वगैरे सगळं बघायचं आपल्याला. समर्थ, त्या सुई धागा पिक्चरमधलं अनुष्का शर्मानं डोक्याला हात लावल्यासारखं बसायचं नाही. इकडं इकडं फोकस. लक्षात आलं का? सुई धागा पिक्चरमध्ये अनुष्का शर्मा माहिती आहे ना कसं साडी घालून बसली होती, डोक्याला हात लावून, तसं बसायचं नाही. इकडं 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 लक्ष, एकदम इकडं लक्ष. बरोबर ना? बघ त्या अमित नाही कोण, मयंक बघ कसं लक्ष देऊ लागले ते. बघ त्या मयंक्याचं लक्ष कसं आहे ते. एकच लक्ष अपक्ष आहे अमितचं नाही रे, मयंकचं. अमित तुझं का नाव उलले मला? एवढा शांत बसलेस तू. झालं का? क्लिअर आहे का? अवघड आहे काही? आता बघा. लक्षात घ्या गाईज, प्रचंड महत्वाचा हॉट पॉइंट आहे गाईज. लक्षात घ्या, चिलेटिंग लिगॅंड्स. पूर्ण रिव्हिजन देतो, पूर्ण लक्षात असलं पाहिजे. काय म्हणले रे मी तुम्हाला? सायक्लिक लिगॅंड्स और एक्सेप्ट मोनोडेंटेड लिगॅंड्स आर कॉल्ड एज चिलेटिंग लिगॅंड्स. पॉइंट क्लिअर आहे? पॉइंट क्लिअर आहे का? यस. आता इकडे बघा, ह्याचे काही पॉईंट्स आहेत गाईस, है ना. तुमचा वेळ जाऊ नये म्हणून मी पॉईंट ऑलरेडी नोटेड केलेत. पॉईंट कोणकोणते आहेत बघा. चिलेटिंग लिगॅंड्स फॉर्म मोर स्टेबल कॉम्प्लेक्सेस. जर मोनोडेंटेड कॉम्प्लेक्स असेल, मोनोडेंटेडपेक्षा चिलेटिंगची स्टॅबिलिटी जास्त असते. रवी, मोनोडेंटेडपेक्षा चिलेटिंगची स्टॅबिलिटी जास्त असते, कारण ते रिंग असते ना. ते कॉम्प्लेक्स कसे असतात? मोर स्टेबल असतात, है ना. स्टेबल. हा इकडे बघा, चिलेटिंग लिगॅंड्स फॉर्म मोर स्टेबल कॉम्प्लेक्सेस. चिलेट्स विथ 5 or 6 मेंबर इन्क्लुडिंग मेटल, 5 ते 6 मेंबर असतील तर ते कसे असतील? मोर स्टेबल असतील. म्हणजे ती रिंग ना 5 किंवा 6 मेंबरची असेल समर्थ, तर ती कशी असेल? मोर स्टेबल असेल. जास्त छोटी बी झाली तर काय असेल? रिंग स्ट्रेन असते. जास्त मोठे बी झालं तर ते तुटू शकतं. 5 किंवा 6 मेंबरची झाली असेल तर ती कशी असेल? मोर स्टेबल असते. सायकल किती मेंबरची पाहिजे? 5 किंवा 6. अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये ही सायकल कितीची आहे? 5ची आहे. 1 2 3 4 5 ना. 5 मेंबर आहेत ना ह्या रिंगमध्ये. लक्षात आलं का? इन्क्लुडिंग मेटल. लक्षात आलं का? 5 किंवा 6 मेंबर हे कसे असतात? मोर स्टेबल असतात. हा, नंतर काय म्हणले बाबांनो? चिलेटिंग लिगॅंड्स डू नॉट कंटेन डबल बॉन्ड. चिलेट्समध्ये डबल बॉन्ड नसतो. कारण डबल बॉन्ड का नसतो? कारण डबल बॉन्ड बनवू शकतो ना, कोऑर्डिनेट बॉन्ड बनवू शकतो ना. लक्षात आलं का? चिलेटमध्ये डबल बॉन्ड नसतो. हे एक महत्वाचा पार्ट आहे. नंतर काय? लिगॅंड्स विथ लार्जर ग्रुप फॉर्म अ मोर अनस्टेबल. जर लिगॅंडमध्ये खूप मोठा ग्रुप असेल, काय म्हणले बघा, लिगॅंड्स विथ लार्जर ग्रुप फॉर्म मोर अनस्टेबल रिंग. जर एखाद्या लिगॅंडमध्ये अवाढव्य मोठा ग्रुप असेल तर तो कॉम्प्लेक्स कसा असेल? अनस्टेबल असेल, बिकॉज ऑफ स्टेरिक हिंड्रन्स इफेक्ट. क्राउडिंग इफेक्ट म्हणतात ह्याला. ह्याला काय म्हणायचं? स्टेरिक हिंड्रन्स इफेक्ट. मला माझ्यासोबत बोला, स्टेरिक हिंड्रन्स इफेक्ट. स्टेरिक हिंड्रन्स इफेक्ट.
ह्याला क्राउडिंग इफेक्ट म्हणतात. आवाढव्य मोठा झाला की रिपल्शन तयार होतं गाईज. दोन मोठ्या ग्रुपमध्ये एकमेकांना ढकलतात, हा ना. एक छोटी बेंच आहे, दोन मोठेच्या मोठे सांड पोरं बसले ते त्या बेंचवरती बसू शकत नाहीत. तिथं बसतात कसं आहे मैंक्यासारखे लहान लहान पोरं त्या बेंचवरती बसू शकतात. दोन जर सांड पोरं त्याच्यावरती बसवले एकमेकाला ढकलतील ना, बरोबर ना. धिंगाणा चालू होतो लगेच बेंचवरती. ह्याने इकडे ढकलते त्याने इकडे ढकलतं. आता समाधान कसं बघ बरं, आपला मैंक कसा बसलाय, समाधान मोकळं, हा ना. तसं म्हणजे जेवढा छोटा ग्रुप झाला तेवढा का असेल, स्टेबल असेल. लक्षात आलं का. हे झालं. आता ह्याचे बघा काहीच ह्याच्यामध्ये इम्पॉर्टन्स काय आहेत बघा रे बाबांनो. चिलेटची इम्पॉर्टन्स काय आहेत, चिलेटचे काय आहेत इम्पॉर्टंट काय आहेत बघा. पहिलं काय बाबांनो, जर कोणतं इम्पॉर्टन्स तुम्हाला विचारलं बोर्डच्या परीक्षेमध्ये, बोर्डच्या परीक्षेमध्ये जर तुम्हाला विचारलं तर काय म्हणायचं, दिस रिएजंट युज्ड इन द लॅबोरेटरी अँड इंडस्ट्री म्हणायचं. काय म्हणायचं, दिस रिएजंट युज्ड इन द लॅबोरेटरी अँड इंडस्ट्री फॉर प्रिपरेशन ऑफ व्हेरियस कंपाऊंड्स. लक्षात आलं का. म्हणजेच काय, चिलेट्स फाइंड वाईड ॲप्लिकेशन इन लॅब अँड इंडस्ट्री. पहिला पॉईंट क्लिअर झाला समर्थ. दुसरा, युज्ड इन वॉटर सॉफ्टनिंग, हार्ड वॉटरला सॉफ्ट बनवण्यासाठी ह्याचा काय उपयोग केला जातो, हा ना. हार्ड वॉटरला सॉफ्ट बनवण्यासाठी ह्याचा उपयोग केला जातो टायट्रेशन मेथडनी, हा ना. नंतर सेपरेशन ऑफ लॅन्थनाइड आणि ॲक्टिनाइड सेपरेट करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. नंतर काय, सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शनसाठी याचा उपयोग केला जातो. लक्षात आलं का. याचं ॲप्लिकेशन जर तुम्हाला बोर्डमध्ये विचारलं तर आले पाहिजेत, किंवा हे डिस्क्रिप्टिव्ह प्रश्नामध्ये पण ह्याच्याबद्दल विचारलं जाऊ शकतं. हे पार्ट ऑफ एनसीईआरटी ॲब्स्ट्रॅक्ट आहे, मी तुमच्या पुढे डिस्प्ले करतोय. थिअरॉटिकल प्रश्नामध्ये हे महत्त्वाचे वाक्य असतात, बरोबर ना. मोठे मोठे करूनच नाही, छोट्या छोट्या लाईन पण पिक करणं गरजेचं आहे. नंतर फूड प्रिझर्वेशनसाठी वापरला जातो. नंतर काय बाबांनो, नंतर आहे टू एस्टिमेट रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स फ्रॉम द बॉडी. बॉडीमध्ये रेडिओ ॲक्टिव्ह कंपाऊंड आहेत का नाही ते फाइंड करण्यासाठी कुणाचा उपयोग केला जातो, हा चिलेटचा यूज केला जातो. आणि त्यामध्ये कोणता लिगॅंड यूज केला जातो, EDTA-4 इथिलीन डायमंड टेट्रासिटॅटो नावाचा लिगॅंड यूज केला जातो गाईज. हे काय आहेत, चिलेटचे ॲप्लिकेशन्स आहेत. पहिलं ॲप्लिकेशन काय आहे, लॅब इंडस्ट्री. दुसरं ॲप्लिकेशन काय आहे, वॉटर सॉफ्टनिंग. तिसरे ॲप्लिकेशन काय आहे, लॅन्थनाइड आणि ॲक्टिनाइडला सेपरेट करण्यासाठी. चौथा ॲप्लिकेशन काय आहे, सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी. पाचवं ॲप्लिकेशन काय आहे, फूड प्रिझर्वेशनसाठी वापरतात. नंतरचं काय, टू एस्टिमेट द रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स फ्रॉम द बॉडी बाय युझिंग EDTA लिगॅंड. हे काय झालं मुलांनो, हे झालं काय, इम्पॉर्टन्स ऑफ चिलेट्स गाईज. पॉईंट क्लिअर आहे. ह्यानंतर आपल्याला बघायचं आहे काय बघा, व्हॅलेन्स बॉन्ड थेरी गाईज. प्रचंड महत्त्वाची थेरी आहे, फास्ट लिहायला चालू करायचं आहे. एवढं कंप्लीट करायचं आहे, त्यानंतर व्हॅलेन्स बॉन्ड थेरी आपल्याला बघायची आहे. लिहायला चालू करा.